एकदा आमचे प्रतिनिधी रामराजे यांच्याकडे जाऊयात। रामराजे, आपण पाहतो एकीकडे भाजपची बैठक सुरूच आहे, अगदी थोड्याच वेळात ती बैठक सुरू होते। मात्र इकडे एक महत्त्वाची घडामोड घडते, ती म्हणजे साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले हे दिल्लीमध्ये मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेले आहेत। या भेटीचं काही कारण समजू शकलंय का? बिलकुल, या भेटीचं कारण अद्याप समजलेलं नाही आहे, परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नीती आयोगाच्या बैठकीतून थेट श्रीकांत शिंदे त्यांचे सुपुत्र आणि लोकसभेचे खासदार गटनेते त्यांच्या निवासस्थानी आले आणि त्यानंतर त्या पाठोपाठ उदयनराजे भोसले पण इथं आलेले आहेत आणि चर्चा चाललेली आहे। साधारणतः या चर्चेचा काय सूर आहे हे समजू शकतो, कारण महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा गाजलेला आहे। अशावेळी उदयनराजे भोसले यांच्या शब्दाला सुद्धा एक वजन आहे आणि मराठा आरक्षण आणि इतर मुद्द्यावर सुद्धा महत्त्वाचे आपण पाहतो की राहुल शेवाळे हे सुद्धा आता बैठकीमध्ये सहभागी होणार आहेत। परंतु उदयनराजे यांच्या संदर्भामध्ये महत्त्वाचं म्हणजेच की उदयनराजे मराठा समाजामध्ये त्यांचा चांगला प्रभाव आहे आणि संपूर्ण मानणारा वर्ग आहे। मग त्या दृष्टीनं मुख्यमंत्री त्यांच्याशी काही चर्चा करतायत का, कशा पद्धतीनं मनोज जरांगे यांचं जे आंदोलन आहे किंवा इतर गोष्टी आहेत त्याच्यावर तोडगा कसा काढावा या संदर्भामध्ये सुद्धा चर्चा सुरू असावी असा अंदाज या बैठकीतून व्यक्त होतोय। निश्चितच रामराजे, या भेटी संदर्भातले आणि भाजपच्या बैठकी संदर्भातले प्रत्येक अपडेट तुमच्याकडून जाणून घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। पाहूयात पुढची बातमी। जिल्हाधिकारी कार्यालयात